ट्रिपल इंटिग्रेशन एक्स वाय झेड डी एक्स डी वाय डी झेड टेकन थ्रू आउट द इलेप्सॉइड. सरांनी तर शिकवलेलं आहे एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर झेड स्क्वेअर बाय सी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आलं तर डीव्हीची लेट वापरायचं. का वापरायचं? डीव्हीची लेट. चला सर वापरू बरं. आय इज इक्वल टू 1 2 3 एक्स वाय झेड डी एक्स डी वाय डी झेड. ओके का? ओके. चला नाव आपण आता काय करणार? एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर बाय सी स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 याचा या रिजनचा वापर करायचा आहे. मग कसा वापर करणार बाळांनो? पुट एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअरला यू पुट करा सर. इथलं एक वेगळं क्षेत्र होऊन जाईल. ठीक आहे ना? हे वेगळं क्षेत्र होऊन जाईल. ओके. उलट पालट. पुढे दुसरं वाय स्क्वेअर बाय झेड स्क्वेअरला व्ही पुट करा सर. बरोबर का? वाय स्क्वेअर बाय काय हा बी स्क्वेअर आहे बी. तर वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअरला पण काय पुट करायचं तुम्हाला? व्ही. ओके. आणि तिसरं काय आपल्याकडे? झेड स्क्वेअर बाय सी स्क्वेअरला पुट करायचं आहे डब्ल्यू. बोला ले रे. चलो या बरं इकडे. एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअरला यू पुट करायचं तुम्हाला बाळांनो. तर कसं करणार रे? एक्स स्क्वेअर बराबर ए यूचा स्क्वेअर. नाही हा ए स्क्वेअर यू. ठीक आहे ना? तो वयामानाने होतो बाळा. ठीक आहे. इथे काय होतं? वाय स्क्वेअर बराबर बी स्क्वेअर व्ही. चालेल ना? झेड स्क्वेअर बराबर सी स्क्वेअर डब्ल्यू. बोला रे. नाही जमेल का? चलो. तो इथं काय होईल बाळांनो? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x dx. ए स्क्वेअर कॉमन. इथे काय होईल? डी यू. बरोबर का? याचा अर्थ असा आहे सर की जर आम्हाला dx लिहायचं असेल तर dxला कसं लिहिणार तुम्ही? बरोबर ना? 2x dx ए स्क्वेअर डी यू. आता मला सांगा एक्स ऑलरेडी आपल्याकडे आहे dx पण आहे. तर आपण असं करू ना बाळांनो एक्स dxला ए स्क्वेअर बाय 2 डी यू लिहून टाकू. जमेल? असं का करतोय? कारण तुमच्याकडे एक्स dx आहे. तो जरा हुशारी करतो. पुढे 2y dy इज इक्वल टू बी स्क्वेअर डी व्ही. नाही क्लिअर आहे का? चलो आता काय करणार? वाय डी वाय आपल्याकडे आहे सर. बी स्क्वेअर बाय 2y बी स्क्वेअर बाय 2 डी व्हीला आपण वाय डी वाय लिहून टाकू. ओके. चला पुढे जाऊ. इथे बोला 2z डी झेड सी स्क्वेअर डी डब्ल्यू. मला सांगा बाळांनो झेड डी झेड साठी तुमच्याकडे आहे तो सी स्क्वेअर बाय 2 डी डब्ल्यू करून टाका. बरोबर? हे तिघांचं सबस्टिट्यूशन झाल्यानंतर याला पुट करा आता या इक्वेशनमध्ये. सो देअर फोर आय इज इक्वल टू काय येईल जर तुम्ही याला पुट करायला गेलं तर? ट्रिपल इंटिग्रेशन. एक्सची व्हॅल्यू काय आहे? तो एक्स आणि डी एक्स साठी डायरेक्ट लिहा. एक्स आणि डी एक्स साठी आपल्याकडे आहे सर ए स्क्वेअर बाय 2 इंटू. ठीक आहे का? पुढे बघा वाय डी वाय साठी काय आहे? वाय डी वाय साठी आहे इथं डी यू राहिलं ना डी यू. नंतर तो आहे बी स्क्वेअर बाय 2 डी व्ही. पुढे झेड डी झेड साठी काय आहे? ते आहे सी स्क्वेअर बाय 2 डी डब्ल्यू. झाले सगळे क्लिअर? ऑल कवर झाले. बरोबर? तो सगळेचे सगळे कवर होऊन गेले बाळांनो. मग आता काय झालं बघा 1 2 3 डी यू डी व्ही डी डब्ल्यूला बाहेर लिहू. तर इथं काय होईल? ए स्क्वेअर बाय 2 बी स्क्वेअर बाय 2 सीचा स्क्वेअर बाय 2 डी यू डी व्ही डी डब्ल्यू. ओके का बाळांनो? हे कॉन्स्टंट आहे बाहेर काढून घ्या. एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर 2 दुने 4 4 दुने 8 याले बाय 1 2 3 डी यू डी व्ही डी डब्ल्यू. यांना यू व्ही डब्ल्यूच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल का? हो. कसं रे? यू व्ही डब्ल्यू. डोक्यावर काय करायचं? 1 मायनस 1. तुम्हाला -1 करायचं ना? 1 - 1 0 करा. यू रेस टू 0 म्हणजे 1च होऊन जातो. इथे काय करणार? 1 - 1 1 - 1 म्हणजे काय झालं बाळांनो माहिती? हे काय झालं? ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर डिवाइड बाय 8 0 होऊन जाईल ना? आणि ए रेस टू 0 म्हणजे 1. ओके का? यू रेस टू 0 म्हणजे 1. मग काय येईल बाळांनो? गॅमा ऑफ 1 गॅमा ऑफ 1 गॅमा ऑफ 1 डिवाइड बाय गॅमा ऑफ 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1. नाही समजलं? 1 प्लस हे वरची तिघांची बेरीज. याचं उत्तर काय येईल? 0 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल डिवाइड बाय हे किती खाली 4 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल किती असतो बाळांनो? 1.
झिरो फॅक्टोरियल किती असतो 1. ठीक आहे. तो झिरो फॅक्टोरियल 1 असतो आय इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर डिवाइड बाय 8 इंटू ठीक आहे ना, हे इंटूला आहे बरं रे बाळावर. इथं राहून गेलं आपल्याकडे, तर काय खाली करतो, इथं काय येईल, इथं येईल हे इंटूला आहे ना, झिरो फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. किती उत्तर आलं सांगा? 3 फॅक्टोरियलचं उत्तर किती येईल? 3 2 6. याचा अर्थ एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर सीचा स्क्वेअर हे 1 1 1 म्हणजे हे 1 होऊन जाईल. आणि इथं 8 आहे आणि 3 फॅक्टोरियल किती असतो 6 6 6 8 48. तर आपला आन्सर काय येत आहे? ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर डिवाइड बाय 48. ओके का? तो एक 48 आहे. पण इलिप्सॉइड जो आहे, इलिप्सॉइडला आपण काय करू शकतो, आता हे 48 आलं. ठीक आहे. यांनी काय, आता हे जे आन्सर आपण आणलेले बाळांनो हे एका ऑक्टंटचं आहे, पण आपल्याला होल इलिप्सॉइडचं काढायचं आहे, टेकन थ्रू द इलिप्सॉइड. सो देअरफॉर आपल्याला काय करावं लागेल, आता जर हे 1 असेल तर इंटू आपल्याला 8 करावं लागेल. 8 तुकडे, इलिप्सॉइडचे तुकडे किती पडतात? 8. वरती 4 खाली 4. सो देअरफॉर आपण जर का होल म्हणजे थ्रूआउट जर का काढायला गेलो तर टोटल आन्सर किती येईल? तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर डिवाइड बाय 48. तुकडे आहेत 8. तो आन्सर होऊन जाईल आपला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर डिवाइड बाय 6. बोला, क्लिअर आहे का? क्लिअर आहे?